आता तुम्ही म्हणजे गांधीजींबद्दल सांगितलं, राजकारणी लोक, नंतर लॉयर्स वगैरे तर येतच होते. पण मगाशी आपण जसा उल्लेख केला, की महाअवतार बाबाजी. महाअवतार बाबाजी आणि डॉक्टर राम भोसले यांचं काय कनेक्शन होतं बरं? बरोबर. महाअवतार बाबाजी हे हिमालयातील खूप मोठे योगी आहेत. हो. आणि त्यांचं वय जे आहे ते साधारणतः 2500 वर्ष असं सांगितलं जातं. डॉक्टर राम भोसले हिमालयात एका वृक्षाखाली उभे होते, म्हणजे बसलेले होते. बराच वेळ फिरून तिथे ते बसले होते आणि अचानक एक तरुण व्यक्ती, गोरापान, केस लांब, एक 18 वर्षाचं वय असलेलं तेजपुंज व्यक्ती आला आणि त्यांच्याशी बोलायला लागला की मराठीमध्ये, हिंदी, इंग्लिश अशा लँग्वेजमध्ये त्यांच्याशी ते बोलायला लागले. तर ते पाहायला लागले की कोण व्यक्ती म्हणे असं माझ्याशी डायरेक्टली येऊन बोलतं आहे आणि माझं नाव पण माहिती आहे, सगळं माहिती आहे, सगळी इन्फॉर्मेशन माहिती आहे. म्हणे तुला काय पाहिजे म्हणे, खायला काय पाहिजे आहे का, किंवा काय तुला पाहिजे असेल तर सांग. तर म्हणे इथे तुम्ही काय देणार मला. न म्हणे तू मागशील ते मिळेल, कारण तू जिथे बसलायस तो वृक्ष जो आहे तो कल्पवृक्ष आहे आणि इथे तू मागशील ते तुला मिळेल. तर म्हणे ठीक आहे, मिळणं तर काय नाही आहे. म्हणजे जरी त्यांनी नित्यानंद स्वामींचा जो अनुभव होता, म्हणजे मी मगाशी तुम्हाला जे सांगत होतो की जे त्यांना सांगितलं होतं की तू परदेशी जाशील, जी व्यक्ती होती जेव्हा ते जीव द्यायला गेले होते, ती व्यक्ती होती गणेशपुरीचे भगवान नित्यानंद स्वामी. ओके. तर नित्यानंद स्वामींनी तो चमत्कार केलाच होता, पण तरीसुद्धा ते काय त्यांचा विश्वास तेवढा नव्हता या गोष्टीवर. मिळणार तर नाही आहे म्हणे. काय मग बरेच दिवस ते थकलेले होते. मुंबईतून बरेच दिवस हिमालयात जाण्यासाठी प्रवास केलेला होता. मुंबईतल्या अन्नाला मुकले होते, कारण त्यावेळी ते मटेरियल लाईफ खूप जगत होते, अध्यात्माशी काही संबंध नव्हता. मग त्यांनी मागून म्हणे चल मला एक विस्कीची बाटली पाहिजे, त्याच्यानंतर मला चिकन पाहिजे आणि वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले नॉनव्हेजचे, आणि मला एक पान पाहिजे जे झाल्यानंतर. आणि हे सगळं म्हणे 5 मिनिटांनी म्हणाले ती जा बाजूला, त्या गुहेत सगळं तयार आहे. आणि तिथे ते गेले आणि ते सगळं तयार होतं. तिथे ते जेवले, अगदी खूप छान अशी चव होती म्हणे त्याची. आणि ते झाल्यानंतर त्यांनी पान खाल्लं. पान अगदी मुंबईमध्ये मिळतं तसं ते पान होतं. ते नेहमी ज्याच ठिकाणी खायचे तसेच त्या पानाची चव होती म्हणे. आणि ते तिथे खुश झाले. आणि मग त्यांनी ते जवळजवळ 3 महिने त्या योगी पुरुषाबरोबर होते, जो तरुण दिसणारा जो योगी होता. त्याने अनेक ठिकाणी त्यांना तिथे नेलं, अनेक चमत्कार दाखवले तिथे. त्यांनी एकदा त्यांना पुस्तक वाचायचं होतं. त्यांचं भरतनाट्यमचं पुस्तक त्यांना पाहिजे होतं. तर भरतमुनींचं. तर म्हणे मला एक पुस्तक पाहिजे. तर म्हणे इथे मिळेल का. हो म्हणे मिळेल ना. मग त्यांनी सांगितलं की मला हे पुस्तक पाहिजे. आणखी 2-3 पुस्तकाची नावं सांगितली. तर मग एक दुसऱ्या दिवशी ती पुस्तकं ते सगळे ग्रंथ तिथे हजर होते वाचण्यासाठी. म्हणजे हे कसं काय. त्यामुळे आमच्या हिमालयामध्ये एक फिरती लायब्ररी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं, मिळतं तिथे. असे अनेक चमत्कार त्यांना तिथे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी म्हणाले की उद्या तू तयार राहा, तुला आपल्याला गुरुपौर्णिमेला जायचं आहे, हिमालयातली गुरुपौर्णिमा तुला दाखवतो. तर म्हणे ठीक आहे. मग ते कसं जायचं तिथे. तर म्हणे तसं आपण चालत गेलो तर आपल्याला 8 दिवस लागतील. डॉक्टर राम भोसले म्हणे ठीक आहे, मला चालायला प्रॉब्लेम नाही, मी चालू शकतो. म्हणे नाही, तुला जमणार नाही ते. मग कसं जाणार. म्हणे मी तुला घेऊन जातो आकाश मार्गे. मग त्यांनी त्यांचा हात पकडला आणि डोळे बंद केले आणि वेगाने ते तिकडनं निघाले. आणि जे जाताना त्यांना असा वाऱ्याचा स्पर्श होत होता, कुठल्या तरी टनेलमधनं जातोय असं त्यांना तिथे दिसत होतं. आणि एक साधारणतः 5 मिनिटात ते एका शिखरावर होते.
तर तो एक त्यांना अनुभव तिथे आला. आणि मग तिथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू एक एक संत यायला लागले. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, त्याच्यानंतर संत मीराबाई, असे वेगवेगळे संत यायला लागले. हळूहळू नवनाथ आले थोड्या वेळात. आणि हे सगळे येत होते काजव्याच्या रूपात. म्हणजे काजवे असे चमकत आले आकाशातनं आणि मग त्यांचं तिथे रूपांतर झालं. अशा प्रकारे ते सगळे येत होते. त्याच्यानंतर दत्त महाराज आले आणि सगळ्यांनी तिथे एकमेकांशी जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, बोलणं, भेटीगाठी, हे सगळं केलं. मग त्यांना तो एक आगळा वेगळा सोहळा तिथे पाहायला मिळाला. म्हणजे आज म्हणे या गोष्टीवर माझा विश्वास नाही बसणार, म्हणजे कोणाला सांगितलं तरी, पण एक आगळा वेगळा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा मला तिथे पाहायला मिळाला. वेगवेगळे संत गुरु पाहायला मिळाले तिथे. आणि हे सगळं शक्य झालं ते महाअवतार बाबाजीमुळे. कारण ती जी व्यक्ती होती 18 वर्षाची, जी दिसत होती तेजपुंज, ते होते महाअवतार बाबाजी. तर महाअवतार बाबाजींना पाहणं ही खूप दुर्लभ गोष्ट आहे सगळ्यांना. म्हणजे मनुष्य रूपात पाहणं. आणि ते पाहिलेली एकच व्यक्ती आहे जी डॉक्टर राम भोसले, जे 3 महिने सतत त्यांच्याबरोबर होते आणि 6 वर्षाचा सहवास त्यांना लाभलेली अशी एकच व्यक्ती आहे जगात, जे डॉक्टर राम भोसले. तर त्यांनी बाबाजींबरोबर खूप तिथे काळ व्यतीत केलेला. त्यांनी एकदा त्यांच्या गुरूंना भेटवण्यासाठी डॉक्टर राम भोसलेंना नेलं. त्यांच्या गुरूंचं नाव होतं भद्रबाहू. भद्रबाहूंचे हात होते ते गुडघ्याच्याही खाली पर्यंत जायचे, अजानबाहू म्हणतो आपण जसं. आणि भद्रबाहूंचं दर्शन त्यांनी घेतलं. भद्रबाहूंना पण त्यांनी ट्रीटमेंट केली. महाअवतार बाबाजींना पण त्यांनी संवाहन मसाज दिलेला आहे. भद्रबाहू पण खुश झाले. तुला काय पाहिजे ते माग. तर त्यांच्यातला क्षत्रिय जागा झाला. म्हणे क्षत्रिय किसी से मांगते नहीं, आपको खुद को पहचानना चाहिए कि मुझे क्या चाहिए. खूप असे हजार जबाबे आणि थोडेसे इगोइस्ट असे होतो मी म्हणे त्यावेळेला. त्यामुळे तर त्यांनी काय घेतलं नाही त्यांच्याकडनं. मग त्यांनी आशीर्वाद घेऊन तिथून निघाले. ते हिमालयामधल्या अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांनी नेहमी सांगितल्या, पण ते आता हिमालयापर्यंत पोहोचले कसे असं तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. एक काय म्हणतात, असं थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटतं ना, की महात्मा गांधींना एका बाजूला ट्रीट करणं आणि एकदम महाअवतार बाबाजी. तर तो मधला प्रवास काय होता एक्झॅक्टली? हो, म्हणजे काय झालं की इथे भारत छोडो अभियान सुरू झालेलं. आणि भारत छोडो जोरात सुरू होतं गांधीजींचं. त्यावेळी पत्री सरकारची चळवळ सुरू झाली. मग त्यांनी सगळे स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्याकडे पेशंट असायचे, त्यांच्याकडे सगळ्या मीटिंग्स व्हायच्या. त्यामुळे मग त्यांनी सुद्धा हळूहळू त्या सगळं पाहिल्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात डॉक्टर राम भोसलेंनी उडी घेतली. आणि मग त्यांच्याकडे बरेच इंग्रज अधिकारी यायचे. पत्री सरकारचं ते सुरू होतं तेव्हा. तर त्यांच्या चर्चा चालायच्या वेगवेगळ्या. आणि यांचं इंग्लिश अख्खलित होतं लंडनमध्ये. त्यामुळे त्यांना ते इंग्लिशमध्ये ते बोलताना ते सगळं कळायचं. आणि मग ती बातमी ते नेहमी आपल्या लोकांना, स्वातंत्र्य सैनिकांना सगळी द्यायची. आणि त्यावेळी मग ते जाऊन मग ते सगळं सांगायचे की काय चालू आहे त्यांचं. त्यामुळे गुप्त बातमी, एक गुप्तहेरसारखंच त्यांनी काम केलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि मग त्यांनी मार्शल आर्ट शिकलेले होते डॉक्टर राम भोसले. मग त्यांनी वेगवेगळ्या लोकांना, आपल्या ज्या फ्रीडम फायटर्सना मार्शल आर्टचे धडे दिले की कसं लढायचं, काय लढायचं, हे सगळं त्यांनी केलं. तर हे करत असताना एकदा एक घटना घडली साताऱ्याला. एक स्त्री होती जी स्वातंत्र्य लढ्यामध्ये ती मदत करायची. आणि तिथला एक जो मुसलमान गाझी म्हणून एक अधिकारी होता, त्याला ही बातमी कळली. त्याने त्या स्त्रीला खूप हॅरॅस केलं आणि तिला मारून टाकलं. तर ही बातमी सगळीकडे पसरल्यानंतर सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी, पत्री सरकारमधल्या जे होते, त्यांनी सांगितलं की ही तो जो होता अधिकारी त्याला मारून टाकायचं. पण ही जबाबदारी कोण घेणार? डॉक्टर राम भोसले, मी घेणार. डॉक्टर राम भोसले म्हणाले मी ही जबाबदारी घेतो. आणि त्यांनी डिक्लेअर केलं की
45 डेजमध्ये हम्म. तुला मारणार म्हणून ही बातमी सांगून. त्याच्यापर्यंत सांगून बर. मग त्यांनी सगळा बंदोबस्त वाढवलेला होता तिथे. मारणार कसं, तिथे पोहोचणंच मुंगीसुद्धा शिरू शकत नव्हती त्याच्या छावणीमध्ये. मग त्यांनी काय केलं की फकीराचा वेश केला हम्म. आणि त्या गावामध्ये जवळच्या ते फकीर बनून राहिले हम्म. आणि त्यांनी तिथे लोकांना चमत्कार दाखवले वेगवेगळे बर. आणि सगळे लोक त्यांच्याकडे रांगा लावायला लागले हा, हा, हा. की अरे कोणीतरी साधू फकीर आलाय आणि तो खूप चमत्कार करतो, लोकांचे आजार बरे करतोय, हम्म. लोकांना काय काय टिप्स देतोय, त्यातनं सगळ्यांना खूप फायदे होत आहेत. असं सगळं झालं. मग तो गाझी म्हणाला की मला पण त्या फकीराला भेटायचं आहे. तर एक दिवशी वेळ ठरली हम्म. आणि त्या फकीराच्या वेशात ते 30वा दिवस होता. तो 45 दिवस सांगितले होते. हो. 30व्या दिवशी बरोबर त्याच्या छावणीमध्ये डॉक्टर राम भोसले शिरले आणि त्यांनी त्यांचं स्वागत वगैरे केलं त्या गाझीने आणि त्यांनी वेळ बघितली आणि त्याला उभा चिरला चिरलं. सरळ हत्यार काढून. आणि ते करत असताना तिथे आणखी 2 अधिकारी आले, त्यांनासुद्धा त्याने मारलं आणि तिथे एक घोडा उभा होता, घोडा तयार ठेवलेला होता. त्या घोड्यावर ते बसले आणि तिथून त्यांनी पळ काढला. पळत 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 ते पुण्याकडे रवाना झाले. पुण्याकडे रवाना झाले ते सगळे अधिकारी त्याच्या मागे सगळे लागले त्यांच्या. इतक्यात त्यांनी एक झोपडी बघितली हम्म. आणि त्या झोपडीवर त्यांनी उडी मारली घोड्यावरनं कात्रजच्या घाटामध्ये. हम्म. आणि घोड्याला त्यांनी पाठवून दिलं दुसरीकडे की बाबा त्या घोड्याला काही इजा नको म्हणून. हम्म. त्याला त्यांनी जा म्हणून सांगितलं. उडी मारली आणि तिथे एक ब्राह्मण बसलेला होता. हा. तर त्यांनी सांगितलं की काय काय झालं. म्हणजे असं असं माझ्या मागे सगळे लागलेत, मी असं असं खून करून आलो आहे. हम्म. तर म्हणे बस इथे समोर. तर म्हणे ते मागे लागलेत माझ्या, तू बस इथे, तो ब्राह्मण म्हणाला. तर इतक्यात सगळे आले शोधायला आणि त्या ब्राह्मणाला विचारायला लागले की असं असं एक माणूस आहे, तो इथे आला आहे, हा. आम्ही पाहिलं त्याला इथे, त्यांना कुठे आहे सांग. ते म्हणे बघा तुम्ही शोधा म्हणे कुठे आहे. ते समोर बसलेत पण त्यांना दिसत नाही आहे. बापरे. ओके. आणि त्यांनी सगळं झोपडीत मागे पुढे सगळीकडे पाहिलं, कुठेही ती व्यक्ती डॉक्टर राम भोसले त्यांना दिसले नाहीत आणि ते निघून गेले. हा. मग त्यांनी त्यांचा जीव वाचवला म्हणून त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला त्या ब्राह्मणाचा आणि मग तिथून ते परत निघाले. हम्म. आणि मग मजल दर मजल करत ते पुण्याला. पुण्याहून मग ते हिमालयमध्ये गेले, हिमालयात गेले. नॉर्थ. हो. आणि मग तिकडे तिबेट, हिमालय असं सगळं ते प्रवास करत करत गेले. ती व्यक्ती त्यांना नंतर कळलं की एकदा आचार्य अत्रेंनी त्यांना जेवायला बोलवलं होतं. आचार्य अत्रेसुद्धा डॉक्टर राम भोसले कडून ट्रीटमेंट घेत होते. तर आचार्य अत्रेंकडे ते गेले असताना त्यांनी त्यांच्या घरात भिंतीवर एक फोटो पाहिला. म्हणे ही व्यक्ती कोण. त्यांनी आचार्य अत्रेंना विचारलं. तर म्हणे हे माझे गुरु. म्हणे काय नाव त्यांचं. तर म्हणे हे शंकर महाराज. बर. ते म्हणाले अरे शंकर महाराज. म्हणे याच व्यक्तीने माझा तो जीव वाचवला होता. की जी ब्राह्मण व्यक्ती जी बसलेली होती आणि जे मला त्यांनी अदृश्य केलं होतं ते शंकर महाराज साक्षात होते. बर. म्हणजे तुम्ही माझे गुरुबंधू झालात. ते माझे गुरु आणि तुम्ही. अच्छा. म्हणजे शंकर महाराजांनी त्यांचा जीव वाचवलेला होता. शंकर महाराज सुद्धा अजाना बाहू. आणि तेव्हा ते म्हणाले की जेव्हा मी त्या झोपडीमध्ये होतो तेव्हा ते चिलमीचा वास तिथे येत होता, धुराचा वास येत होता तिथे त्या झोपडीमध्ये. हे सगळं त्यांना मग ते आठवलं आणि मग त्यांना ते, कारण तो चिलीम घेतलेला फोटो आणि ते सगळं, तर ते शंकर महाराज होते. म्हणजे बघा कसं सगळं जुळून आलेलं असतं. हे सगळ्या गोष्टी ज्या व्हायच्या असतात त्यामध्ये हे आपले साधू संत महात्मे कशी मदत करत असतात. तर तिथून मग त्यांनी तो आदेश दिला हिमालयात गेले, तिबेटमध्ये गेले, तिथे वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या. तिथे त्यांना हे महाअवतार बाबाजी भेटले तिथे. आणि जी मगाशी मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली गुरुपौर्णिमा वगैरे, ते सगळे महाअवतार बाबाजी. त्यानंतर 6 वर्ष त्यांच्याबरोबर, त्यानंतर अनेक वर्ष महाअवतार बाबाजी मुंबईला त्यांना भेटायचे. गिरगाव चौपाटीला ते रात्री भेटायचे. म्हणजे कधीही काही कोणाबद्दल काय विचारायचं असेल, कुठल्याही रुग्णाबद्दल विचारायचं असेल तर यांची भेट व्हायची. आणि ती त्यांची ठरवून व्हायची भेट.
अमुक वेळ असायची समुद्रामध्ये. ते आम्हाला म्हणजे डॉक्टर राम भोसले सांगायचे की समुद्रामध्ये ते मध्यापर्यंत पोहोच जायचे हा. आणि मग तिथे ते त्यांना भेटायचे महाअवतार बाबाजींना. बर. मी सुद्धा मला एक त्रास झाला होता हा, हा. आणि माझं किडनी फेल्युअर झालेलं होतं आणि त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं की आता काय करायचं याचं. तर त्यावेळी सुद्धा ते महाअवतार बाबाजींना मी विचारून सांगतो बर. असं मला सांगितलं होतं आणि त्यांची ती भेट झालेली होती माझ्या बाबतीत सुद्धा अच्छा. तिकडे. तशा पद्धतीने. हो तशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही सांगताय खरंच म्हणजे बहुतेक महाराजांचेच छत्रपती शिवाजी महाराजांचेच वंशज. हो आहेत. हो त्यामुळे तुम्ही जसं वर्णन केलं त्याप्रमाणे घोड्यांवरून म्हणजे हो स्वारी असेल किंवा उभं चिरणं असेल हो. तर ते एक म्हणतात ना हो वंशाप्रमाणे ते प्रमाणे. तसंच ते वाटतंय.